हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्लॉग. सो आज आहे रक्षाबंधन आणि दरवर्षी आम्ही गावाकडे जातोय भावाला राखी बांधायला. यावर्षी माझा भाऊ इथेच होता, पण त्याला काहीतरी अर्जंट काम आलं, सो त्याला तिकडे जावं लागलं. आणि दुसरे चुलत भाऊ वगैरे पण सगळे तिकडेच आहेत. मग आता आम्ही माझ्या इथं दिदी आहेत, 3 आहेत. तर मग एका दिदीच्या घरी आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करायला चाललोय. आणि माझं आवरलंय, किती वेळ झाला आवरलोय मी, आणि आणखी 10 तास आवरत्या. एवढं काय काय करत्या देवालाच माहिती. म्हणजे उठल्यावर आमच्यात असं असतं की तू उठ पहिला, मी उठ पहिला, असं. त्यात पण मी उठून आवरलं तरी अजून तिचं आवरायला सांगला. आता ह्याचं प्रूफ म्हणजे जर तिचं आवरलं असतं तर ती व्हिडिओमध्ये आली असते. ती व्हिडिओमध्ये नाही आहे, म्हणजेच तिचं आवरलेलं नाही. दमलो मी बोलून. आता नंतर भेटूया आपण. बाय. एवढे कष्ट आहेत आम्हाला, काय सांगू तुम्हाला. आता आम्ही चालू आहे रक्षाबंधनला. छोटी छोटी बारकी बाळ आहेत ती, तर त्यांना आम्हालाच गिफ्ट द्यायचं आहे. मग आम्हाला ते आता आणायला जाय. ब्लिंकिट वरून बघितलं खरं त्याचं काही क्वालिटी चांगली नाही आहे. मोबाईल किती हलवायला. मग आता असू दे. मग आता जिथं शॉप आहे तिथं आम्ही चालत चाललोय, कारण कॅब करून कसं थांबणार तो माणूस एवढा वेळ. एवढं TCS मध्ये असताना चाललेलो मी बस स्टॉपला वगैरे जायला, पण आता सोसायटीच्या दारात कॅब एवढं चालायचं नाही होत. पण मी 50 to पावनखिंड पण केलंय, ते पण एक आहे, त्यामुळे मी चालू शकतोय. कमी समजायचं नाही. एक ट्रेक केलेला वर्षभर बोलून नाही, जोपर्यंत पुढचा होत नाही तोपर्यंत. दुसरा केला की मग ते बोलायचं असं. आणि माझा हात पण दुखा लागलाय. काय करायचं यार. सेल्फी स्टिक वाला असं, हा त्याला घेऊ शकतो. खरं आता रोडवर मी चेक करायला लागलोय ते मी दाखवलं. तुम्ही बघू शकता, येणारी जाणारी लोक बघायला लागतात. पहिल्यांदा असं काहीतरी करायला लागलं, कारण नाही तर खूप कमी लोक आहेत. जरा बाहेर जाऊ देत की, नाही होत माझ्याकडून. अजून मला तेवढा कॉन्फिडन्स यायचा आहे. आणि आता माहिती नाही आवाज कसा येणार आहे, कारण मी माईक नाही आणलाय. सो जरा ॲडजस्ट करा. आणि ही बॅग पण माझ्याकडेच दिली आहे. धर गं, लई गरम नाही, लई ओझं व्हायला आहे. आणि आता सपलोय मी. आता आम्ही गिफ्ट घेऊन आलोय. आवाज नाही येणार. आणि मी असं बोलायला लागलं कारण मी रोडवरती आहे आणि खूप लोक बघायला लागलेत. याच्यात आहे गिफ्ट. आता आम्ही कॅबसाठी वेट करतोय. कॅब आली की जाणार, नंतर भेटूया. बाय. आणखी इकडे बघ, काय व्हायलंय. पाठ दुकान. आता आम्ही पोहोचलोय बिल्डिंगच्या खाली. ओके, गेटवरती एकदा अप्रुव्हल झालंय. परत आम्ही पार्किंगच्या तिथं आलोय. तिथून पण एक डोअर आहे, तिथून आत यायला काय टाकलं आधी. 2 प्रेस करून. हां, 2 प्रेस केलं आणि फ्लॅट नंबर. मग त्यांना कॉल जातो म्हणे, आणि मग परत ते अप्रूव्ह करतात आणि मग घरात घेणार. वा. अप्रूव्ह केल्यानंतर ते लॉक. हां, म्हणजे त्यांनी अप्रूव्ह केलं तर दरवाजाला अनलॉक होतोय. दरवाजा अनलॉक होतोय. हां. रील करणार आहेस काय तू. अच्छा. हॅलो. हा, थांब जरा जवळ, ते आवाज नाही येणार. हा, हॅलो. काय बनवताय. वा. बटाट्याची भाजी. अच्छा, मराठी. हा बोला, तुम्ही फेमस व्हाल. बटाट्याची भाजी करतो पातळ भाजी. तुमच्यासाठी. हा, तुमच्यासाठी पातळ भाजी करतो. थँक्यू. पुरी करते. वा. आमचं घर आहे बघा. अरे दाखवणार की. हे बघा, हे स्क्रीन टच वर चालतंय, ह्याच्यावर चालतंय. आता थांबा, मला जरा कळू दे, मग मी तुम्हाला दाखवते नंतर. अगं तुला होम टूर कर की, तू छान आहे.
तुलाच घेऊन करेल. इकडे इकडे असं इथे आमचे क्रिकेटचे हे आहेत ते पण बघू आमच्या शकता दीदीचं घर तुम्ही. बघा एवढं सुंदर कष्ट करून घेतलंय. वाई खूप ग कष्ट केलेत मी आणि घेतलेलं आहे. आवरलेस का ग आतलं? किती गुन्हे आहे बघा. मी व्लॉग करणार म्हणून आवरायला लागल्या. डान्स फोन केलेला आणि अजून सांगू गणपती मी पुऱ्या करते. आमच्या घरी आज पाहुणे येणार आहेत. मला नाही वाटत खर्च करणार आहे हे सगळं. Don't underestimate the power of common man. वुमन. मी आज निकिताला करून दाखवणार एवढ्या सगळ्या पुऱ्या. त्याला पण वाटतं मला स्वयंपाक नाही येत. नाही येत पण करू शकेल का असं मला म्हणायचंय. हा ना गं? करून दाखवते. हा ना गं? हा ना गं? काय नाही बोलले. ये हो गया क्या रे तुम्हारा ये हा? चल आहे. किनारे में करो ना तुम. खीर बनवली आहे 40 लोकांसाठी. वा म्हणजे 10 लोकांसाठी. कॉन्टेंटच कॉन्टेंट आहे. एक काम करो मालूम है मैं आले दीदीच्या घरी. घर बघा घर स्टार्टिंगच भारी आहे. इकडे एक रूम आहे. एकदम अस्थेटिक घर आहे. अस्थेटिक. आणि हे आमचं रक्षाबंधनचं तयारी करून ठेवल्या दीदीनं. किती छान. आणि अजून एक सगळ्यात भारी म्हणजे देवारा. या दोघींना नेलपेंट लावायला वेळ नव्हता भेटला सो हे लोक आत्ता लावतात. हॅलो. ही तर 9ला उठल्या त्या पटापटा आवरून बापरे. आली. 1103. काहीच 1103. मी सांगितलेलं 1101 माहित आहे. सांगायचं तुझं येईल ना. आमची निकिता खूप आणि मी देते पण तिला नेलपेंट लावायला. ओ आणि काय म्हटलीस तू? खूप बिझी असते. तुला वेगळ्या कलरचा नेलपेंट कशामध्ये बिझी असतेस का स्वप्नात? तुला वेगळ्या कलरचा नेलपेंट पाहिजे का? नाही बघेन नाही मला तेच पाहिजे तू लावतीस. अगं ते पण छान दिसेल सेकंड वालं. नाही सेकंड वन पिंकी नाही. हे म्हणते का? हा हे वाला हा हे आधी मी लावलं ये होतं. अप्रूव किया क्या रे नाही. लोकांचं काय करायचं. हिला गिफ्ट आले लबुबू. लबुबू के लाबुबू. लाबुबू ते फिरून फिरून दाखवलं. फिरते पण ते. त्याची बाल फिरते, हात फिरतात, डोकं फिरतं. आणि हे भीतीदायक नाहीये काय? नाही. बापरे. अगं हे भीतीदायकच आहे. रात्री कोणतरी असं दाखवलं तर काय करणार. तिला सवय झाली. सध्या रात्री झोपताना ह्याला मी असं ठरवलं. सध्या असं ठरवलं. बरोबर आहे ना मग. सिद्धी त्यांची नाहीये. ते तर त्यांची पैसे घालवतात. हे बघा हे लावून 700 रुपये 800 मिलेनियम थॉट्स असतात म्हणून तर पैसे घालवत नाही. म्हणून त्यांना लाईफ एन्जॉय करायला येत नाही. असं कोण सांगितलं? असं आहे. नाही. सी मिलेनियल आर एन्जॉयिंग अवर लाईफ. हा सी जेन्झी पण. लाबुबू घेऊन. नाही पण तू पिक्चर बघितलास का सांग मला. तात्या विंचूचा कसा आहे? नाईस. भीती वाटली नाही? मग काय तुला लाबुबीची भीती वाटणार आहे? तो कोण? तो अक्षय काय तुझं? लक्ष्या ग. अक्षा कुठून आला? 2 मिनिटं मला समजून नाही. अक्षय कोण आहे तुझं? हिरो आहे. आणि आज दीदी पुऱ्या बनवायला आमच्यासाठी हा ना दीदी. हो. किती कष्ट करायला किती कष्ट. मी आता मी तेच म्हणणार होतो आता. किती कष्ट. आम्हाला धोका दिला. मावशी आल्या नाही. नाही नको. मी आणि माझ्या परिवाराने मिळून एवढं मराठी परिवार. मराठी बोलायचं ना. पण तिला जेवण करायला आवडत नाही तरी पण ती बनवा लागल्या. याच्यामध्ये कौतुक आहे. आणि हे मी समजू शकतो कारण मला पण आवडत नाही.
आणि तरी पण मी बनवत नाही. आमच्या ताई तर बिलकुलच आवडत नाही, नाहीतर एकदम हॉटेलवाली. माझला वाटला काय प्रकार नाही ग, मी आता बघ तुला कसं ऑप्शन नाही आहे ना, मावशी आल्या नाहीत मग तू केली, तसं माझ्याकडे जेव्हा ऑप्शन नसेल तेव्हा मी बनवणार. असं कधी आहे. ऑप्शन नसते तुला जर जेव्हा आणखी आई नसल्यावर आणखी करते, आणखी नसली की मग मी करतो. अशी पुरी बघा फुगलेली आहे. मस्तपैकी टमटमीत. बोलत यायचं असते, असं दाखवायचं नाही की मला मी आधीच कॅमेरा चालू केलाय. वेलकम. काय म्हणताय? मस्त म्हणजे तू सांग कशी मी मस्त. हाय राम. रामला बेटा, रामला ए रामला दाखव, रोज मला रामला दाखव. हाय दीदी, दीदीनं केले आता. माझं पण असंच रिॲक्शन होत. एवढं छान आम्ही आता जेवलोय, आता झोपलं. आज आमचं रक्षाबंधन व्हायचं आहे. त्याच्या आधीच आम्ही जेवलो, कारण सगळं यायचं होते. नाही तिथं बघ, त्याला ते ब्ल्यू वाला मोठवाला दे. बस बस बस, ते त्याला दे, त्याला दे. हा आता कॅमेराच्या वरती चालल्या सिद्धी तू. हा व्हेरी गुड. अजून एक चौकी, अजून एक चौकी, अजून एक चौकी. तुला चॉकलेट आवडतं? आपण स्वीटच दिला नाही खायला. काजू कतली आणली ना. नाही पण हे करताना, हे करताना हा दिदी आम्हाला राखी बांधायला. होय होय. आणि दुसरी आई आहे यांची. रक्षाबंधन सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही पत्त्यांनी खेळलो. म्हणजे इथे एकतर मी व्हॉइस ओव्हर देतीये, कारण तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं आणि खूप जास्त JCBचा आवाज चालू होता आणि तो मी त्या ॲड नाही करू शकत, कारण ते खूप इरिटेटिंग आवाज होता. आणि मला पण असं वाटलं की यार आम्ही इथं गॅलरीमध्ये बसलेलो, असं वाटलं की आतमध्ये घरात बसलो असतो तर व्लॉग अजून अजून छान झाला असता, कारण जी आम्ही ओरिजिनल जो आवाज आहे ना तो इथे आला असता. बट ठीक आहे, तर काय. आणि हां, मी काय सांगत होते, आम्ही पत्त्यांनी खेळत होतो आणि पहिल्यांदा कोणी इंटरेस्टेड नव्हतं पत्त्यांनी खेळायला, 4-5 जणच होते. पण नंतर काय झालं माहिती नाही, पण सगळेजण नंतर आले आणि
खूप जण होतो आम्ही आणि डाव संपतच नव्हता. सो लास्टला आम्ही 2 जणच राहिलोय आणि मग लास्टला आम्ही त्याचे रूल्स चेंज केले. जिथे 2 पानं टाकायची होती आम्ही तिथं 5 पानं टाकली. म्हणजे आम्ही जोकरला पण इन्व्हॉल्व केले ह्या गेममध्ये, की जोकर आला की 10 पानं टाकायचे समोरच्यानं असं वगैरे. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, अजिबात मधून जाऊ नका. कारण जिंकणार कोण आहे ते खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. आता तुम्हाला आयडिया आलीच असेल, पण तरी पण बघा तुम्ही. आणि इतकं छान ना, सगळे हा लहान आहे पदू, तर सगळे त्याच्या बाजूने होते की तो जिंकू दे म्हणून. पण मी काय करू आता? म्हणजे माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता. चिटिंग तर आम्ही कोणीच करत नव्हतो. पण ते पेजेस मलाच लागत होते आणि मग मी बघा आता तुम्हाला कळेल कोण जिंकलंय. चला उठा. आणि मग पत्त्यांनी खेळून झाल्यानंतर मग आम्ही थोडी चहा पार्टी करायचा प्लॅन केला. दीदीने सगळ्यांना चहा केलेला आणि ज्यांना पण कोणाला कॉफी पाहिजे होती त्यांना कॉफी केली. म्हणजे तो दिवस खूप भारी होता. आम्ही सगळेजण भेटतोय, पण असं खूप कमी वेळा होते की आम्ही सगळे एकत्र भेटतोय. आणि एकत्र भेटलो तरी पण असं नाही होत की आम्ही एवढा टाइम एकत्र स्पेंड करतोय. मग ते 2 तास 3 तास असे होतात. पण रक्षाबंधन दिवशी आम्ही सगळेजण पूर्ण दिवस मला वाटतं म्हणजे ॲटलिस्ट 4-5 वाजेपर्यंत तरी सोबत होतोच. सो खूप जास्त मजा आली. आणि मी माझ्या ह्या 2 दीदी आहेत, म्हणजे तर ह्या माझ्या मावशी लागतात दोघी पण मी लहानपणापासून यांना दीदीच म्हणते. सो मग आता पण दीदीच म्हणते. आणि मग आम्ही खूप मजा केली त्या दिवशी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सेकंड गेम खेळत होतो, तो म्हणजे माफिया. आणि हा पहिल्यांदा तर आम्हाला माहीतच नव्हता की माफिया काय असतोय गेम. मग माझी ही दीदी आहे ना, तर तिच्या आम्ही बड्डेला गेलेलो. मग तिच्या फ्रेंड्सनी तिच्या घरी गेलेलो. मग तेव्हा तिच्या फ्रेंड्सनी तिथं सांगितलं की कसं खेळायचं. मग तेव्हा थोडी आयडिया आलेली. मग त्यानंतर मग आम्ही रक्षाबंधनला गेलेलो. मग आम्ही बोललो की ठीक आहे आपण खेळूया. आणि मग खूप मजा आली गेम खेळायला. आणि पहिल्या डावात तर मी माफिया होते आणि दीदी माफिया होती. आणि हे त्यांना कळालेलं, म्हणजे काकांना कळालेलं, जे ब्ल्यू कलरच्या शर्टमध्ये आहेत त्यांना कळालेलं. आणि त्यांनी इतकं ट्राय केलं मला बाहेर काढायचं, पण त्याला मी बाहेर केले नाही. त्या डावात मी त्यांनाच बाहेर काढलं. आणि सेकंड डावामध्ये काय झालं की मी माफिया नव्हते, हा माफिया होता. हा माझा मामा आहे पलीकडचा हा. तर हा माफिया होता. आणि ते मला कळालेलं आणि मी गावकरी होते. आणि मी त्यांना सांगत होते की हा माफिया आहे, हा माफिया आहे. आणि अजून एक माफिया होतं की त्यांना कळालं की मला कळालंय माफिया कोण आहे. तर मग त्यांनी मला डावातून बाहेर काढलं. सो खूप जास्त इंटरेस्टिंग आहे माफिया गेम. जर तुम्हाला माहिती नसेल तर यार सर्च करा. आणि तुम्ही जेव्हा पण फॅमिली गेट टुगेदर करा तेव्हा नक्की खेळा. तुम्हाला पण खूप जास्त मजा येईल. आता हे थोडं तुम्हाला कळालं असेल, नाही कळालं असेल मला नाही माहिती, पण आम्ही खूप मजा केली. आणि माफियाला बाहेर काढायचं होतं. सो काका माफिया होते नंतर आणि त्यांना आम्ही बाहेर काढले. मी मामाला पहिल्यापासून एक माफिया दुसऱ्या माफियाला कधीच काढायचं असं पहिल्यापासून नाव फाइनली माफिया बाहर हो गए. बाय 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 बाय. बाय करा. बाय 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 बाय.